मंडळी, बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असणारा कृष्णा आंधळे हा हत्या उलटून 90 दिवस झाले तरी देखील अजून पोलिसांना सापडत नाहीये। गेले 3 महिने झाले, 90 दिवस झाले तरी देखील कृष्णा आंधळेचा कुठलाही पत्ता पोलिसांना अजूनपर्यंत देखील लागलेला नाहीये। त्यामुळे राज्याच्या सुरक्षा यंत्रणेवर राज्यातल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। गेल्या 3 महिन्यांपासून अनेक कृष्णा आंधळेच्या बाबतीतल्या अफवा उठत होत्या। कृष्णा आंधळे हा नेपाळला गेला असल्याची देखील मध्यंतरी अफवा उठलेली होती। तो प्रयागराजच्या कुंभमेळ्यात असल्याचं वक्तव्य नुकतंच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेलं होतं। त्यासोबतच काही लोकांच्या मते तो नेपाळ मार्गे श्रीलंकेला गेला। काही लोकांचं असं म्हणणं होतं की तो महाराष्ट्रात पुण्यातच लपून बसलेला आहे। अशा अनेक चर्चा या कृष्णा आंधळेच्या बाबतीत होत होत्या। पोलिसांनी देखील रोख रकमेचं बक्षीस कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्याला ठेवलेलं होतं, पण तरी देखील कृष्णा आंधळे काही पोलिसांच्या हाती लागत नव्हता। आता काहीच दिवसांपूर्वी नाशिकच्या मुक्तिधाम मंदिरा परिसरात कृष्णा आंधळे काही लोकांना दिसला असल्याची अफवा पसरलेली होती। काही दिवसांनंतर पोलिसांनी ती अफवा असल्याचं जाहीर केलेलं होतं। पण आता कृष्णा आंधळे बाबतीतली एक सर्वात मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे नाशिकमधील गंगापूर रोड परिसरामध्ये असणाऱ्या दत्त मंदिर परिसरामध्ये कृष्णा आंधळे हा काही प्रत्यक्षदर्शींना दिसलेला आहे आणि त्या दृष्टीने आता काही सीसीटीव्ही फुटेजचे फोटोज देखील व्हायरल होत आहेत आणि तो कृष्णा आंधळे असल्याचं ठामपणे हे सदर प्रत्यक्षदर्शी सांगतायत। खरंच कृष्णा आंधळे नाशिकमध्ये आहे का, आणि नाशिकमध्ये असेल तर तो इतक्या दिवस पोलिसांना का सापडला नाही? महिनाभरापूर्वी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचं बोललं जात होतं, मग त्या दृष्टीनं पोलीस सतर्क का राहिले नाहीत, असे अनेक प्रश्न सध्या या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या सगळ्याच घटनाक्रमाचा आणि या सगळ्याच बाबतीतला आढावा आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। तर बघा मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये एक दत्त मंदिर आहे। त्या दत्त मंदिराच्या बाजूलाच एका झाडाखाली कृष्णा आंधळे आपल्या एका सहकार्यासोबत एका काळ्या रंगाच्या बाईकवर बसलेला होता आणि त्याने एक मास्क परिधान केलेला होता, कपाळाला टिक्का देखील लावलेला होता आणि हेच नेमकं प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं आणि त्यानंतर त्या प्रत्यक्षदर्शींनी थेट गंगापूर पोलीस स्टेशनचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना फोन लगावला आणि फोन लावल्यानंतर काही मिनिटातच, म्हणजे जवळपास साधारण सकाळी 9:38 प्रत्यक्षदर्शींनी कृष्णा आंधळेला पाहिलं आणि त्यानंतर 4 मिनिटांनी तिथं पोलीस हजर झाले। पण त्या पुढच्या 4 मिनिटातच कृष्णा आंधळे आणि त्या कृष्णा आंधळे सोबत असणारा त्याचा सहकारी गायब झाला आणि असा सगळा घटनाक्रम घडला। त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केलं। सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे 2 व्यक्ती दिसतायत। एका काळ्या रंगाच्या बाईकवरती एका व्यक्तीनं, त्या पाठीमागच्या सीटवर बसलेल्या एका व्यक्तीनं मास्क देखील घातलेला आहे। त्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेली माहिती आणि पोलिसांनी सीसीटीव्ही बघितलेलं दृश्य हे कुठेतरी या दोन्ही गोष्टींमध्ये साम्य असल्यामुळे आता ही गोष्ट गांभीर्याने घेतली जात आहे आणि संपूर्ण माध्यमांमध्ये कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचंच अनेक लोकांकडून सांगितलं जात आहे। आता या बाबतीतले जे प्रत्यक्षदर्शी आहेत, वकील गीतेश बनकर यांनी माध्यमांशी बोलताना काय सांगितलं आपण ते बघूयात। मंडळी, वकील गीतेश बनकर हे स्वतः वकील आहेत। ते अनेक हायकोर्ट त्याबरोबर जिल्हा न्यायालय याच्या संदर्भातल्या केसेस लढत असतात, त्यामुळे त्यांना कृष्णा आंधळेबद्दल साहजिकच माहिती होती आणि ते म्हणतायत की सहदेव नगर इथं मी वास्तव्यास आहे। सकाळी मी घरातून निघलो आणि दत्त मंदिरापाशी आलो तेव्हा एका झाडाच्या इथं 2 जण मला दिसले। ते त्यावेळी मास्क घालत होते। यानंतर कृष्णा आंधळे याने जेव्हा त्याचा मास्क खाली घेतला तेव्हा मी त्याला ओळखलं आणि तत्काळ गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला। मी बघितलेली व्यक्ती कृष्णा आंधळेच होती। तो आता मखमलाबादच्या दिशेनं गेलाय। 2 जण मोटरसायकलवर होते असं त्यांनी म्हटलं आहे। तर नागरिकांनी हटकल्यानंतर मोटरसायकलवरून तो पळून गेल्याचं देखील
स्थानिकांनी आता हा दावा केलेला आहे. मंडळी, खरं तर गेल्या वेळेस जानेवारी महिन्यात सुद्धा हा कृष्णा आंधे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा करण्यात आलेला होता. तो नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याचं अनेक लोकांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर त्याची काही फोटोज देखील व्हायरल झाले होते आणि त्या व्हायरल फोटोज नंतर पोलीस यंत्रणा ही अलर्ट मोडवर आलेली होती. पण तरी देखील आता जानेवारी महिनाहून 1 महिना 2 महिने झालेले आहेत आणि पुन्हा एकदा अशा स्वरूपाची बातमी येते. मग पोलीस यंत्रणा कुठेतरी सतर्क नाहीये का? कृष्णा आंधळे हा महाराष्ट्रात असून देखील तो पोलिसांना का सापडत नाहीये, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दरम्यान संतोष देशमुख खून प्रकरणी खटल्याची आजची सुनावणी ही संपलेली आहे. CIDचे तपास अधिकारी जे आहेत अनिल गुजर हे आजच्या सुनावणी दरम्यान गैरहजर होते आणि एकूण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संपूर्ण खटल्याची सुनावणी ही पार पडलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव. पण आता कृष्णा आंधळे हा नाशिकमध्येच असल्याचं सध्या अनेक जण म्हणतायत. जे प्रत्यक्षदर्शी आहेत ते स्वतः म्हणतायत की 100% नाही तर 1000% तो कृष्णा आंधळेच होता, असं माध्यमांमध्ये त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय. त्यामुळं ते स्वतः एक वकील आहेत, त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याकडे किंवा त्यांच्या या संपूर्ण दाव्यावरती सुद्धा कुठेतरी आपल्याला विश्वास ठेवावा लागतो असं म्हणायला हरकत नाही. कारण आता जर कृष्णा आंधळे हा नाशिकमध्येच सापडला आणि महाराष्ट्रात जर सापडला तर कुठेतरी सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस प्रशासन यांचा हलगर्जीपणा मानला जाऊ शकतो. पण आता लवकरात लवकर कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी नाशिकची पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल की आगामी काळात कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये सापडतो का. पण मंडळी, तुम्हाला नेमकं काय वाटतंय? कृष्णा आंधळे जर नाशिकमध्ये आहे तर संपूर्ण देशभर, देशाच्या बाहेर त्याचा तपास का केला जातोय? महाराष्ट्रात असून देखील त्याला कोणाचा आश्रय मिळतोय का? महाराष्ट्रात असून देखील त्याला पोलीस का पकडू शकत नाहीयेत? या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.